पास्ता, पिझ्झा, चीज, मेयोनीज, पनीर, पाव, ब्रेड, टोस्ट याच्या आजच्या जमान्यामध्ये एक अत्यंत गुणकारी परंतु हळूहळू लुप्त होत चाललेला आपला दैनंदिन जीवनातला पदार्थ म्हणजे हुलगा म्हणजेच कुळीथ. आपल्याकडे काही वर्षांपूर्वीपर्यंत दर आठवड्यातून 1-2 वेळा तरी कुळथाचं पिठलं हे कोकणातले आपले बांधव खात असत. आपल्याकडे देशावर राहणारी जी मंडळी आहेत, नगर जिल्ह्यामध्ये शेंगोळे नावाचा एक अत्यंत चवदार पदार्थ नियमित पद्धतीने केला जात असे आणि इतर लोक हे हुलग्याला मोड आणून त्याची उसळ करत असत. कफाचे सगळे विकार, ब्रॉन्कायटिस किंवा दम्यासारखे विकार किंवा संधिवातासारखं ऑस्टिओआर्थरायटिस ज्याला म्हटलं जातं, अशा विकारांमध्ये अप्रतिम गुणकारी असलेला किडनीमध्ये तयार होणारे स्टोन्स म्हणजे मूतखडा पडून जाण्याच्या संदर्भामध्ये ज्याचा गुण लवकर येतो आणि ज्याचं अप्रतिम कार्य घडतं. आणि आयुर्वेदाच्या अनेक औषधांमध्ये कुलथ क्वाथ म्हणजे हुलग्याचा काढा हा एक घटकद्रव्य म्हणून वापरला जातो. असा हा अप्रतिम गुणकारी असलेला हुलगा तो आपण निदान मुलांना, जी मुलं वाढत्या वयाची आहेत, ज्या मुलांना कॅल्शियमची, आयर्न, लोहाची गरज आहे आणि प्रोटीनची आवश्यकता आहे, अशा मुलांनी अत्यंत अगत्याने खायला पाहिजे असा पदार्थ. साधं मोड आणल्यानंतर अगदी काहीही विशेष न घालता नुसतं लसूण आणि इतर फोडणीचे पदार्थ वापरून पातळ रस्सा केला आणि कुस्करून भाकरी त्याच्यात खाल्ली. अतिशय चविष्ट अशा प्रकारचा हा पदार्थ आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये निदान आठवड्यातून एकदा तरी खायला पाहिजे. फक्त एक लक्षात ठेवा, आता उन्हाळा सुरू होतो आहे आणि उन्हाळ्याच्या काही दिवसांमध्ये आणि विशेषतः ज्यांच्यामध्ये काही ॲलर्जीज आहेत किंवा ज्यांना उष्णतेचे त्रास होतात, ज्यांना गाऊट सारखा आजार आहे, ज्यांच्या शरीरामध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलेलं आहे, अशा व्यक्तींनी वगळता प्रत्येकाने हुलग्याचा स्वाद, आस्वाद आणि आरोग्यपूर्ण उपयोग हा रोजच्या जीवनशैलीमध्ये कसा करता येईल, आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा तरी निदान ही आपली पारंपरिक जी अत्यंत लोकप्रिय डिश आहे ती कशा पद्धतीने वापरता येईल आणि येणाऱ्या पिढ्यांना हा आपला वारसा कसा देता येईल याच्या संदर्भामध्ये प्रयत्न केले पाहिजेत. अशा काही रेसिपीज तुम्हाला जर का आठवत असतील किंवा आमच्याकडून माहिती करून घ्यायच्या असतील, आयुर्वेदाच्या संदर्भामध्ये त्यांचे गुणधर्म माहिती करून घ्यायचे असतील तर आम्हाला निश्चित कळवा. नमस्कार.